गावाचं शहर होणं म्हणजे विकास. आज संपूर्ण कोकणवासियांच्या मनावर हेच बिंबवलं जातंय. आणि जर का आपण या पाशवी प्रलोभनांना भुलून इथे रिफायनरी सारखे प्रकल्प येऊ दिले ना, तर आपला राखणदार आपल्याला कधीच माफ नाही करणार. फार नाही, फक्त 20 वर्षापूर्वीची कोकणातील गावं पाहिली तर इथे धड रस्ते नव्हते, नोकऱ्या नव्हत्या, ना गावातून कारखाने होते, अगदीच काय वीज सुद्धा नव्हती. पण कोकणी माणूस काही उपाशी मरत नव्हता. का माहितीये? कारण आपली गावं स्वयंपूर्ण होती. निसर्ग चक्राला आधार मानून नैसर्गिक शेती करत होता. क्वालिटी फूड खाऊन झऱ्याचं नैसर्गिक मिनरल वॉटर पित होता. सुंदर नैसर्गिक घरं आणि माणुसकी जपणारा होता. कोकणचं हेच सौंदर्य बघायला आज जगभरातून लोक येतात. मग ते टिकवायचं की रिफायनरीच्या भट्टीत त्याची राख रांगोळी करायची, हे आपल्या हातात आहे. कोकणकारांनो, वेळीच सावध व्हा. आपल्या स्वर्गवत नैसर्गिक अधिवासाला वाचवण्यासाठी खंबीरपणे उभे राहा.